लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. रात्रीच्या अंधारामध्ये आंबेत सावित्री पुलाखालून वाळू बार्जेसची जलवाहतूक सुरू असल्यानं आंबेत पुलाला आता धडक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाळू व्यावसायिकांना संध्याकाळनंतर जलवाहतूक करावयाची नसताना रात्रीच्या अंधारात अनधिकृतपणे शासनाच्या नियमांचं उल्लंघन करून रात्री मोठ्या प्रमाणावर वाळू बार्जेसची जलवाहतूक राजरोसपणे करताना दिसत आहेत. मग यांच्यावर नक्की वरदहस्त कोणाचा, असा सवाल आता सर्वसामान्य जनतेकडनं उपस्थित होत आहे. याबाबत महसूल विभागाची डोळेझाक भूमिका असल्याचे पहावयास मिळत असून काही दिवसांपूर्वी या वाळू व्यावसायिकांनी तोराडी राखीव क्षेत्रात हजारो ब्रास वाळू उत्खनन केले असल्याची बाब NTVच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या ठिकाणावरून ड्रेजर हलवून आता कोळे खाडी पात्रात हजारो ब्रास वाळू अनधिकृतपणे उत्खनन करत आहेत. बाणकोट परिसरात केनल स्वच्छ करण्याचा परवाना असताना मिळेल त्या गटात हजारो ब्रास ड्रेजरद्वारे वाळू उत्खनन करून शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसत आहेत. या खाडी पात्रात होत असलेल्या ड्रेजरद्वारे वाळू उत्खननावर नक्की निर्बंध कोणाचे, याबद्दल मात्र आता जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. या वाळू व्यावसायिकांवर महसूल विभाग, बांधकाम विभाग, मेरीटाईम बोर्डाद्वारे कारवाई होणार का, असा सवाल येथील स्थानिक किरण पालांडे करत आहेत. नमस्कार, मी किरण पालांडे, कोळे ग्रामस्थ. आपण बघू शकता माझ्या पाठीमागे जे अवैध रेती उपसा सावित्री नदीच्या पात्रात सुरू आहे, तिथं कोणत्याही प्रशासनाचा कोणताही त्यांच्यावरती दबाव तंत्र नाही, काही नाही. असं वाटतं की ते प्रशासनाच्या वरदास्तानी चाललेले आहेत. अवैधरित्या रात्र दिवसभर वाळू उपसा, हजारोच्या संख्येने वाळू उपसा करत आहेत. तर ह्यांच्यावर कोणतीही प्रशासनाची कारवाई नाही. तर यासाठी मी स्वतः कलेक्टर साहेब असतील किंवा प्रांताधिकारी असतील, तहसील असतील, यांना पत्राद्वारे कळवणार आहे. आणि जर असंही करूनसुद्धा कोणतीही कारवाई नाही झाली तर ह्याच्या बाबतीमध्ये मी उपोषणाला सुद्धा बसणार आहे. प्रतिनिधी अक्रम झटाम, NTV न्यूज मराठी, आंबेत, रायगड.